नमस्कार, मी कांचन आणि माझ्या घरी आहे आज कन्यापूजन. कन्यापूजन नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये अष्टमी आणि नवमीला बहुतेक करून करतात. नवरात्रीमध्ये केले जाणारे कन्यापूजन देवीच्या उपासनेचा अतिशय महत्त्वाचा भाग समजले जाते. या परंपरेमुळे कन्येचा म्हणजे स्त्री शक्तीचा आदर केला जातो. कारण कन्यासुद्धा देवीचंच रूप आहेत ना. मी इथे छान अशी नवरात्रीची रांगोळी काढलेली आहे. त्याच्यानंतर इथे सजावट केलेली आहे. कन्यांना म्हणजे कन्यापूजनासाठी आणलेल्या भेटवस्तू एका ताटामध्ये ठेवलेल्या आहेत आणि त्याच्याभोवती फुलांची छोटीशी सजावट केलेली आहे. घरात अगदी प्रसन्न वाटत होतं याच्यामुळे. त्याच्यानंतर खीर जी प्रसादासाठी केलेली आहे ती एका वाटीमध्ये आणि लहान लहान या मुलींना सोसायटीमध्ये बहुतेकींकडे कन्यापूजन असल्यामुळे पूर्ण स्वयंपाक केलेला नाही. तर इथे मी खाऊ ठेवलेला आहे, 2 कुकीज आणि 1 कॅडबरी आणि खीर आणि भेटवस्तू. तर हा माझ्या मनाचा समज आहे म्हणून मी असं केलेलं आहे. छान छोट्या छोट्या कन्यांचे पाय धुतले, त्यांना औक्षण केलं, हळदी कुंकू लावलं आणि खाऊ दिला आणि भेटवस्तू दिली. इतकी एनर्जी ते पण 9 दिवसांच्या नवरात्रीच्या उपवासांमध्ये देवीचं सत्व आहे म्हणूनच आपल्याकडे येते आणि ही डिव्हाइन एनर्जी अशीच कायम राहू देत. तर इथे बघा काकू आमच्या आहेत म्हणजे माझ्या सासूबाई, त्यांनीसुद्धा कन्यापूजन केलं, औक्षण करतात. त्याच्यानंतर छोट्या छोट्या फोटोजमधून आणि छोट्या छोट्या क्लिक्समधून या साऱ्या आठवणी आपल्या कुठेतरी मनामध्ये, आपल्या मोबाईलमध्ये म्हणजेच आपल्या मनामध्ये साठवल्या जातात. अशा पद्धतीने माझ्या घरी माझ्या कन्येसोबत कन्यापूजन साजरं केलं.